पहिल्या चेंडूवर सुरुवात 4 धावेने. नाम है सिद्धू. I've been going in my mind 'cause you know it's gonna be love again. क्या बात है. डीजे मयूर. मयूरकडे सातत्यानं काहीतरी नाविन्य असतं, काहीतरी युनिक असतं. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर. त्यामुळेच म्हटलं जातं ना की अवेलेबल नाही तर मयूर एक व्हॅल्युएबल म्हणून आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर. फ्लाइंग स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आहे. पहिला ग्रुप ए मधून खऱ्या अर्थानं तो बिग अपसेट यंदाच्या सीझन मध्ये खऱ्या अर्थानं लहरामध्ये संघ जो इन्फॉर्म होता तो गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ या स्पर्धेबाहेर आहे. तब्बल 16 संघांचा समावेश, 16 संघातून ती लढत. आजचा दिवस सुद्धाचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. परवाच्या दिवसामध्ये विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ते 12 संघ खेळवले जातील. अर्थातच एक त्या प्रकारचं आयोजन आहे. अंडरआर्म क्रिकेट छोटस असं मैदान आणि त्या छोट्याशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. आणि आता मैदानामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात. सिद्धांत वारंग. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ काय सुरुवात आहे राव. 12 धावा धप्प्यावर येत आहेत पहिल्या 6 चेंडूमध्ये. यागोदर ग्रुप ए आणि पहिल्या ग्रुपमध्ये येत असताना आपण बरेच असे देखील सामने आपण पाहिले होते. पहिल्या सामन्यामध्ये जवळजवळ 35चा पाठलाग. त्यानंतर संध्याकाळचं सत्र जसं आलं त्यावेळेला धावा ह्या कमी प्रमाणात येत असताना आपण पाहायला मिळाल्या. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा टीम प्लेयर्स आहे. सिद्धांत वारंग आहे, दुसरीकडून तेजस स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न केला जातो आणि धावेंना आतापर्यंत त्या प्रकारची फ्लाइंग स्टार्ट आहे. चांगली सुरुवात आहे. सिद्धांत वारंग आहे. पुन्हा एकदा 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार. बड़े बड़े बढ़ाना कुछ भी करना पड़े बस अपने देखे बड़े बड़े नाम है सिद्धू, नाम है सिद्धू, नाम है सिद्धू, नाम है सिद्धू. आफ्टर लॉंग टाइम वसई विरार प्रीमियर लीग आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धूला आपला अवतार दाखवायला चालू केलंय. यावेळेला फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू येतोय. धाफकावर आतापर्यंत 1.3 चेंडूंचा खेळ. 17 धावा धाफकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला डिफेन्स मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 18 धावा धाफकावर. अजून देखील दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. पहिल्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा धाफकावर चांगल्यारित्या धावा अगदी खोऱ्यानं धाफकावर येत आहेत. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकावर येत असताना आतापर्यंत 19 धावा धाफकावर. तेजस एक यंगस्टर खेळाडू उभरता सितारा आहे. परंतु दुसरीकडून ज्या प्रकारे आक्रमण होत आहे त्या कारणास्तव तेजस जाणतो आणि त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ करत असताना शिव होता. शेवट गोड आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ. पहिल्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 19 धावा धाफकावर. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येक आयोजकाची. प्ले बॉयज क्रिकेट क्लबचा तो संघ अगदी बारकाईनं जयेश बनसोडे असतील त्यांच्या सोबतीनं संपूर्णतः त्यांची टीम ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच प्रशांतदादा घडिगावकर असतील, महेंद्रदादा गडसे असतील. अगदी बारकाईनं काळजी घेतली जाते. कुठे काही कमी तर नाही आहे ना आपल्या स्पर्धेमध्ये. आणि त्या प्रकारची ही ताठामाटात उत्साहात चालणारी स्पर्धा अर्थातच प्ले बॉयज ग्रुप आयोजित सूर्योदय गोविंद पदक. धावचीची संधी यावेळेला परंतु फेकीत लेखी नाहीये. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना सौरभ विश्वकर्मा आणि त्याच्या विपक्षात सिद्धांत वारंग. अनेक वर्ष 2 खेळाडूंना प्लेयर्स या संघासाठी सेवा केली गेली. परंतु आज एकमेकांच्या विरोधात आहेत. अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चारले, अनेक वेळा खडे चारले, अनेक वेळा पाणी पाजले. परंतु आता पुन्हा एकदा ती गाठ पडते टकाटका. निमित्त आहे प्ले बॉयज प्रीमियर लीग. डाऊन द ग्राउंड यावेळेला चुकी परंतु चांगल्यारित्या. क्या वाद आहे. शिव होता आणि
चांगल्यारीत्या फील्ड करत असताना अगदी स्वतःला तो एफर्ट्स त्या प्रकारचा होता. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत धाफकावर 23. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत चांगल्या धावा धाफकावर आहेत. यावेळेला पुन्हा एकदा सन्मान दिला जातो ऑनसेटच्या दिशेनं. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. पहिल्या 18 चेंडूमध्ये 26 धावा धाफकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजे मयूरला. I've been going in my mind 'cause you know it's gonna be love again. I know shine in the morning. 25 धावा धाफकावर आहेत. क्षमा असावी. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. जय सर आणि जय सरच्या विपक्षात आता बडी मछली जाल में फसे सिद्धांत वारंग. येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला गडी सिद्धू याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. Shine in the morning. Shine in the sunshine. Shine in the evening. Shine just for you. एका चेंडूंचा आतापर्यंत खेळ. न्यू बॅटर मनीष विश्वकर्मा. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. नवापूर नगरीतील डोकरादेव क्रिकेट क्लब विपक्षात टीम आगाशी. ग्रुप बी मध्ये त्या प्रकारचं चारही संघ कागदीपत्र तितकेच स्ट्रॉंग आहेत आणि त्यातून टॉप 8च्या दिशेनं कोण जाणार. युनिक आणि ती ग्लासी अशी ट्रॉफीज. त्या ट्रॉफीवर आपण पाहायला गेलं तर पाहतच राहू जणू काही. आणि त्या प्रकारची ती ट्रॉफी प्रशांतदादा घाडीगावकर आणि त्यांच्या माध्यमातून असं म्हटलं जातं ना की देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं. आणि घेणाऱ्याने घेता घेता प्रशांतदादा घाडीगावकर यांच्यासारखे हात सुद्धा घ्यावेत. असं एक दानशूर व्यक्ती आणि या स्पर्धेचे सर्व आहेत. जबरदस्त आयोजन. ब्रँड इज ब्रँड. प्लेबॉयज ग्रुप आणि त्यांच्या पहा वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं रूल्स आहेत काही. ब्लॅक ट्रॅक आपल्याला कंपल्सरी आहे आणि ट्रॅक ब्ल्यू कलर आहे, नेव्ही ब्ल्यू आहे. त्या कारणास्तव 2 धावांची पॅनल्टी असेल. अर्थातच जो टार्गेट असेल त्यामध्ये 2 धावा या अतिरिक्त ऍड केल्या जातील. तुर्तास मॅच आतापर्यंत 25 धावा धाफकावर. पहिल्या चेंडूवर गडीबाद आहे सिद्धार्थ वारंग. न्यू बॅटर मनीष विश्वकर्मा. डावकर फलंदाज आहे. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगला होता. यावेळी टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. नजर असते बारकाईनं अगदी गंभीर पाटील सरांची, परंतु ते देखील रिस्क घ्यायला तयार नाहीयेत. म्हटलंय नाही परंतु त्यानंतर ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. संपूर्ण आता आमची डीबीएनची टीम अर्थातच डीबीएनचा देखील उल्लेख करावा असा वाटतोय. फिजिकल डिसेबिलिटी अगदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम वानखडे आणि त्या ठिकाणी झालेल्या त्या मॅचेस आणि त्या ठिकाणी आपल्याच विभागातील आपल्याच वसई तालुक्यातील मॅन फ्रॉम नारंगी आणि तेथील प्रवीण पाटील, धनंजय पाटील आणि त्यांचे संपूर्ण आता ती टीम. आमचे ऑपरेटर जवळचे मित्र नयन तांडेल असतील, आमचे जवळचे टेक्निकल स्कोरर अर्थातच अर्पित असतील, आमचे कॅमेरामॅन कार्तिक मांगेला, जयेश मांगेला. आपला देखील सर्वांचं पुन्हा एकदा ह्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे, परंतु संध्याकाळचं सत्र आणि त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये फुलपाडा नगरीत
ही पार पडणारी अगदी थाटामाटात उत्साहात पार पडणारी ही स्पर्धा अर्थातच प्ले बॉईज ग्रुप सूर्योदय गोविंद पथक आयोजित सूर्योदय चषक प्ले बॉईज प्रीमियर लीग 20-26 हा रणसंग्राम महासंग्राम क्रिकेटचा हाथाट आणि पंचांचं बोट हवेत अर्थातच यशच्या खेळाला लागतोय पूर्णविराम तेजस आहे क्षमस्वी दुसरा गडी अजून एक गडी बाद होत असताना आपण पाहतोय बॅक टू बॅक अजून एक 2 सलामीवर आता डगआउटच्या दिशेने आहे. Know when the whistle go. Know when the whistle go. चतुर्थातलं षटक शेवटचं षटक मार्गस्थ आणि पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी पहिल्या मर्यादित क्षेत्राच्या बाहेर दुसरा धावचीतच्या रूपानं लक फॅक्टर म्हणावं लागेल नशिबाची साथ आणि लगातारचे 2 गडी बाद होत असताना न्यू बॅटर सिद्धेश बडांबे 25 धावा धाफक्यावर येत असताना डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव येतोय प्रेशर आहे तणाव आहे दबाव आहे फ्लाइंग स्टार्ट चांगली रित्या सुरुवात होती परंतु सिद्धांत वारंग ज्या वेळेला मैदान सोडतो आणि त्यानंतर ते प्रेशर आहे तणाव आहे दबाव आहे खऱ्या अर्थानं अजून देखील येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर अर्थातच मनीषच्या खेळाला लागतोय पूर्णविराम लगातारचा चौथा चेंडू निर्धाव धावेंना संपूर्णतः रोख लगावले जाते डगआउट मध्ये आता सन्नाट आहे परंतु आशुना गुरुदत्त क्रिकेट क्लब मध्ये 10 कोंबड्या मान्य केल्या होत्या प्ले बॉईज संघासाठी आणि त्या आता दिल्या जातात. Si el ritmo te lleva a mover la cabeza y empezamos como es. Mi música no discrimina a nadie, así que vamos a romper. Yes, thank you. Somos अमित लाड आशु दिलदार आहे लगातारचा चौथा निर्धाव चेंडू येतोय 25 धावा अजून देखील त्या धावफलकावर आहेत. 5व्या चेंडूवर येतोय चेंडू सीमारेखा पार चौकार आणि चौकारानं जो प्रेशर दबाव बनवला होता तो खऱ्या अर्थानं रिलीज केला जातोय. hago música. Mi música los tiene fuerte bailando y se baila así. थँक्यू अमित लाड 29-29 धावा धाफकावर येथून येणारी सिंगल येथून येणारा चौकार एक भलं मोठं आव्हान धाफकावर असेल परंतु ती येणारी काय दर्शवेल. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या गॅदर गडीबाद 29 शेवटचं षटक गोड आहे JSR संघासाठी फक्त आणि फक्त 4 धावेंचं आहे. 29 धावा धाफकावर येणारी 24 मध्ये 30चा पाठलाग आहे. तुर्तास टॉस की बॉसच्या दिशेनं मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच आदरणीय सन्माननीय जितेश पाटील साहेब यांना मी विनंती करतोय. जितेश पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. टीम डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर विपक्ष टीम आगाशी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेनं दाखल व्हायचंय. चला दोन्ही कर्णधार या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लेयर्स. बघा दोन्ही कर्णधारांसाठी ऍपल लाईट एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला प्ले बॉईज आहे. सो कॉल देताना ऍपल लाईट किंवा प्ले बॉईज कोण कॉल करेल? आगाशी प्ले बॉईज कॉल आणि प्ले बॉईज आलाय. धन्यवाद. मी साहेबांना विनंती केली आपण स्थानावर राहायचं. दोघांना शुभेच्छा द्या
आणि त्यानंतरच आपण स्थानापन्न व्हायचे. धन्यवाद आपण जॉईन झालात त्याबद्दल. अजय, टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही अगोदर फिल्डिंग करू. एक प्रश्न तुमच्यासाठी असा की पहिली स्पर्धा मला वाटतं ऑलमोस्ट आगाशीमध्ये झाली होती आणि त्यानंतर खेळायला सुरुवात झाली. आगाशीचा आत्तापर्यंतचा फॉर्म कसा राहिला आहे, खास करून या आपल्या लीग स्टेजमध्ये ज्या वेळेला तुम्ही लीग पद्धतीच्या मॅचेसमध्ये ज्या वेळेला मोठमोठ्या स्पर्धांना सुरुवात झाली आहे, आणि आजच्या स्पर्धेसाठी काय विशेष तयारी? नाही, तशी काही तयारी नाही. जे आहे तसं आम्ही खेळत राहू. आणि कसं असते, आमचं पावसाळ्यात म्हणजे खूप जण आमच्याकडे खेळायला येतात, म्हणून आम्ही मॅच लावायला येतात, तर आम्ही प्रॅक्टिसमध्ये असतो, म्हणून आमची पोरं पण खूप येतात. पण जसा उन्हाळा तसे मग प्रॅक्टिसला कोणी येत नाही, कारण की मग आपापसातच खेळायला त्यांना कंटाळा येत असेल की काय माहिती नाही, म्हणून आम्ही थोडा बॅकफुटला जातो. पण ठीक आहे, आता चांगली प्रॅक्टिस आहे, जिंकू आम्ही. प्ले बॉयचं हे आयोजन ज्यामध्ये तुम्ही सुद्धा एक आयोजक आहात, आणि इथं आल्यानंतर कसं वाटलं ही संपूर्ण स्पर्धा बघून? नक्कीच चांगलं वाटते, कारण की पहिलं वर्ष आहे ना, तर त्यांनी पहिलं वर्ष असून तरी खूप चांगलं केलं आहे आणि खूप काही बघायला भेटते नवनवीन, तर बरं वाटते, चांगलं केलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. जतीन, नाणेफेकीचा कल समोरच्या संघाने जिंकला, तुम्हाला पहिली बॅटिंग करायची आहे. सो किती रन्स आम्हाला बघायला मिळतील धावफलकावरती? 30च्या वर. खूप साऱ्या गोष्टी मग या हंगामाला सुरुवात झाली, त्यानंतर तुम्ही जवळ येऊन पराभवाच्या छायेत जाता, क्वालिफाय झाल्यानंतरचा काही अडचणी तुमच्यासमोर सुद्धा येतात नॉकआउट स्टेजला. सो त्याच्यावरती उपाययोजना काही केली का, आणि या स्पर्धेसाठी काय तयारी? नक्कीच तोच विचार करत आहेत, कारण लीग स्टेजला आम्ही चांगलं खेळतो, जसं नॉकआउट येते तसं आम्ही थोडे स्ट्रगल करतो. त्याचा एक परिणाम आहे की आम्ही गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी आमचे प्लेयर पूर्ण जॉबमध्ये आहेत, प्रॅक्टिसला जास्त वेळ टाईम न देत आहेत. त्याचं कारण जास्त 100% तरी तेच आहे. तरी आता इथे ह्या टुर्नामेंटला चांगला खेळ करण्याचा प्रयत्न. आपण सुद्धा एक आयोजकात एक चांगली स्पर्धा मागील वर्षापासून तुम्ही सुद्धा करत आलेल्या आहात. प्ले बॉयची ही स्पर्धा कशी वाटली? नक्कीच फर्स्ट टाईम इथे खेळतो आहे, फर्स्ट टाईमच टुर्नामेंट आहे इथे असं वाटतं आम्हाला, आणि खूप चांगलं आयोजन आहे, खेळायला खूप मस्त आउटफील्डसुद्धा चांगले आहे, आणि आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल झाला आणि तो जिंकला आहे टीम आगाशीने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी DCCला आमंत्रित केलंय. चांगली मॅच यानंतर सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे, परंतु त्या अगोदर JSRचा पाठलाग, प्लेयर्सचा बचाव येणारी काळ सांगणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. प्ले बॉईज ग्रुप पुरस्कृत सर्वोदय गोविंदा पदक आयोजित सर्वोदय चषक प्ले बॉईज प्रीमियर लीग 2026 थरार. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. थँक्यू. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. चला, 30चा पाठलाग आहे, धावेंचा श्रीगणेश केला जातोय, परंतु गोल्डन डकचा शिकार सौरभ विश्वकर्मा बडी मछली जाल में फसी. यावेळेला दुर्गेश गोरे होता, थोडासा फंबल, परंतु डाव्या हातानं त्यानंतर 3 मध्ये 2 आहेत. क्षमा असावी, टार्गेट 30 आहे, 2 पॅनल्टीचे आहेत. क्षमा असावी, 30चा टार्गेट होता. अर्थातच त्या 2 धावा धाफकामध्ये पॅनल्टीच्या स्वरूपानं ऍड केल्या जातील आणि टार्गेट 33चं असणार आहे. एक भलं मोठं आव्हान धाफकावर आहे. वन कंप्लीट चांगल्यारीत्या फील्ड केलं जातंय. तेजस सुद्धा 32चा टार्गेट आहे. 29 धावा धाफकावर होत्या, त्यानंतर त्या पेनल्टीच्या स्वरूपानं 2 धावा धाफकामध्ये ऍड केल्या जातात. अर्थातच 32चा पाठलाग आहे. वन टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ, बाकी 4 धावा धाफकावर आहेत. 5 मध्ये 4 आहेत. शिवभाई 1 मिनिट. वर झाली ना, 4 आल्या ना, 4 आहेत.
क्षमा असावी. 4 धावा धाफक्यावर पहिल्या षटकांचा खेळ. 32चा पाठलाग आहे. पहिल्या 6 मध्ये 4 धावा धाफक्यावर येत असताना आलेले मान्यवर आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो ह्या स्पर्धेचे सर्व अर्थात आज प्रशांत दादा घाडीगावकर आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. आदरणीय सन्माननीय जितेश पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. प्रशांत दादा घाडीगावकर यांना मी विनंती करतो ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि ते देऊन या ठिकाणी जितेश पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. अतिथी देवो भव खरं तर आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न संपूर्णतः सूर्योदय गोविंद पदक, सूर्योदय चषक, प्ले बॉईज प्रीमियर लीग आणि या स्पर्धेच्या वतीनं जितेश पाटील साहेब आणि त्यांचा ह्या स्पर्धेचे सर्व अर्थात आज प्रशांत दादा घाडीगावकर आणि त्यांच्या शुभ हस्ते अरे प्रशांत दादा घाडीगावकर संगे राजदादा मोरे सपोर्टर, राजदादा मोरे सपोर्टर संगे राजदादा मोरे सपोर्टर. त्यानंतर आदरणीय सन्माननीय महेश यादव अर्थातच मॅडीदादा यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय प्रशांत दादा घाडीगावकर आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. अजून एक दिलदार असा माणूस अर्थातच महेश यादव मॅडीदादा आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान. प्रशांत दादा घाडीगावकर या स्पर्धेचे सर्व आणि त्यांच्या शुभ हस्ते महेश यादव अर्थातच मॅडीदादा आणि त्यांचा देखील हा मुख्य मंचावर सन्मान केला जातोय. आधार मॅडी दादांचा पूर मेहनत करती फार, मेहनत करती फार. थँक्यू. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सूरजदादा चव्हाण यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचं आहे. वेलकम सूरजदा. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं प्ले बॉईज ग्रुप आयोजित सूर्योदय गोविंद पदक, सूर्योदय चषक, प्ले बॉईज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आपलं सहर्ष स्वागत करते. मॅचच्या दिशेने आतापर्यंत 1.4 चेंडूंचा खेळ आहे. 9 धावा धाफक्यावर आणि येतोय चेंडू बंदुकीच्या रफ्तारानं ज्या प्रकारे गोळी निघते त्या प्रकारे हा चेंडू निघालाय ऑन साइडच्या दिशेनं. सीमारेखा पार चौकार. महेश आहे चांगला अष्टपैलू खेळ महेशचा राहिलाय. शेवटचं षटक हाताळत असताना चांगल्यारीत्या त्या धाव्यांना रोख लगावलं होतं. त्यानंतर शेवट गोड प्लेयर संघासाठी पहिल्या 2 षटकांचा खेळ. पहिल्या 2 षटकामध्ये पहिल्या 12 मध्ये 13 धावा धाफक्यावर आहेत. आता येणारे 12 मध्ये 19 धावा धाफक्यावर बनवायचे. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा डीजे मयूरला. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, जीव निर्माणावर, अगदी कोंड्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा मावर अगदी कोल्यावर. आज दिवसाला नवीन, आई तुझी दिवसावर, साडी नेस. थँक्यू. जयेश बनसोडे आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. जयेश बनसोडे. येणारे 12 चेंडू मध्ये 19 धावा धाफक्यावर बनवायचे. मनीष सलामीवर फलंदाज खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी क्षमता आणि त्याच्या समोर विशाल सिंग. तिसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू चांगल्यारीत्या दुर्गेश गोरेनं गॅदर केला जातोय. धावचीची संधी धावचीच्या रूपानं महेशला मैदान सोडावं लागतंय. तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरावर, देव निर्माणावर, अगदी कोंड्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा मावर अगदी कोल्यावर. येणारे 13 चेंडू 13 धावा धाफक्यावर आहेत. अर्थातच येणाऱ्या 11 मध्ये 19 धावा धाफक्यावर बनवायचे. आयुष नाईक. आयुष आपण
11 मध्ये 19 धावा धाफाक्यावर बनवायचे आहेत. पाहायला न्याहाळला आणि त्यानंतर डिसिजन विवेक सरांचे एक हात हवेत आहे अर्थातच. टीम रिव्ह्यू आहे विवेक सर. पंचांचा रिव्ह्यू आहे. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय विशालचा चेंडू अगदी हातभर वळण घेणारा असतोय. नो अर्थातच ती अतिरिक्त धाव धाफाकामध्ये भर पडते. येणारा चेंडू हा फ्री हिट नसणार आहे. खेळाडूंच्या माहितीसाठी ह्या स्पर्धेमध्ये फ्री हिट नाहीये. अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत धाफकावर 14 आहेत. 2.1 चेंडूंचा खेळ. 32चा पाठलाग करत असताना ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. समीर विचारे थोडासा फंबल आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 10 मध्ये 17 धावा धाफकावर. आदरणीय सन्माननीय रवींद्र मोरे साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम साहेब. रवींद्र मोरे साहेब प्ले बॉयज ग्रुप आयोजित सूर्योदय गोविंद पदक सूर्योदय चषक प्ले बॉयज प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करते. आपण देखील मुख्य मंचावर जाऊन आसनस्थ व्हायचंय साहेब. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यावेळेला चेंडू उंच आहे, हवेत आहे. षटकाराच्या रूपानं अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा फटक्याला थारा नाहीये. येतोय अजून एक गडी डगआउटच्या दिशेनं. येणारे सहा चेंडू 17 धावा धाफकावर बनवायचे आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ 15 धावा धाफकावर आहेत. न्यू बॅटर राजू आहे. समीर विचार विनिमय सर्व काही करून त्यानंतर तो चेंडू हाताळला जातो. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड. सिद्धांत वारंग. गोविंद पहिल्या चेंडूवर धावचीच्या रूपानं गडीबाद. बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद. बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद. येस थँक्यू. राजू स्ट्राईक एंडला आणि मयूरनं त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्या प्रकारचं गीत देखील वाजवलंय. आखूड टप्प्याचा चेंडू अर्थातच 9+1 2 धावा धाफकामध्ये येत असताना लोअर फुलटचा चेंडू अंकित झा. निर्धाव येतोय पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद. बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही. 3 मध्ये 11 धावांची गरज. अर्थातच 3 मध्ये 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. अंकितकडे खऱ्या अर्थानं ती हिरो बनण्याची संधी आहे. परंतु येथून अजून एक गडी राजूला आता मैदान सोडावं लागतंय धावचीच्या रूपानं. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. अरे प्रशांत दादा घाडीगावकर संगे राजदादा मोरे सपोर्टर. राजदादा मोरे सपोर्टर संगे राजदादा मोरे सपोर्टर. एक नंबर जोडी बॅटर संतोष येतोय. 2 मध्ये 11 धावांची गरज असताना
चांगली सुरुवात केली होती. सिद्धांत वारंगने त्यावर 32 धावांचा तो पाठलाग, परंतु अंकितचा चांगला खेळ तितक्याच चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. अमित लाड शेवटचा चेंडूंचा खेळ, बाकी 1 मध्ये 11 धावांची गरज. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. दोन्ही संघांना विनंती असेल सामना जसा संपेल तसा त्वरितच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तेजस चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड करत असताना सामना फिनिश, सामना खल्लास अँड संतोष नॉट आउट है. सामना फिनिश आणि अभिनंदन टीम प्लेयर्स, हार्ड लक टीम JSR.